हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर रिव्हिजन थ्रू क्विज बॅच सुरू केलेला आहे आणि त्या बॅचमध्ये आपण किंवा त्या टेलिग्राम चॅनलच्या क्विज बॅचमध्ये आपण जे काही टॉपिक निहाय किंवा एकंदरीत विषय निहाय 5 आठवड्यांमध्ये अर्थात 30 दिवसांचे जे काही नियोजन आहे ते 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्ट अंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते क्वेश्चनच्या माध्यमातून ते रिवाईज करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी बघतो आहोत. ओके, सो फर्स्ट वीकमध्ये आपण पॉलिटी हे जे काही विषय आहे ते सविस्तर अभ्यासलेले आहेत. त्या अंतर्गत जे काही महत्त्वाचे प्रकरण आहेत तर त्यावर प्रश्न फ्रेम करून किंवा प्रश्न पोस्ट करून त्या प्रश्नांच्या माध्यमातून ते टॉपिक आपण रिवाईज केलेला आहे. ओके, सो या आधीचा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला त्यामध्ये एकंदरीतच आपला जो काही इनिशिएटिव्ह आहे तो कशा पद्धतीने बेनिफिशियल येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला किंवा इव्हन कंबाईंड पूर्वपरीक्षेला त्याचा नक्की फायदा होईल. ओके, सो तशा पद्धतीने आपण लेक्चर हे तयार केलेलं आहे आणि एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजच्या माध्यमातून जे महत्त्वाचे टॉपिक आपण फाइंड आउट केलेले होते सो त्याच टॉपिकवर आपण हे प्रश्न फ्रेम केलेले आहे. सो या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत डे 9 या दिवशी आर्थिक वाढ व विकास या टॉपिक अंतर्गत आणि राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिक अंतर्गत जे काही प्रश्न आपल्या क्विज बॅचमध्ये पोस्ट केलेले होते. ओके, सो ते प्रश्न या ठिकाणी आपण सविस्तर अनालिसिस करणार आहोत. या लेक्चरमध्ये अर्थशास्त्राच्या जे काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत ते रिवाईज होणार आहेत आणि मागच्या वर्षी जे आयोगाने सडनली जे काही अर्थशास्त्र आहे त्याच्यामध्ये जो काही पॅटर्न चेंज केलेला आहे ज्यामध्ये थेरिटिकल पार्टवर जास्त प्रश्न आपल्याला आल्याचे दिसून येतात. ओके, सो त्या अनुषंगाने देखील काही प्रश्न आपण ऍड केलेला आहे. ओके, सो सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच आर्थिक विकासाच्या व्याख्येसंदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली आहे. ओके, सो कोणत्या अर्थतज्ञाने दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय अशी व्याख्या केलेली आहे? किंडल बर्जर, प्राध्यापक लुईस, मायर व बॉल्डविन, ब्राईट सिंग. ओके, सो कोणत्या अर्थतज्ञाने हे केलेले आहे? त्या ठिकाणी आर्थिक विकास आणि जे काही आर्थिक वाढ आहे त्या संदर्भाने ज्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहे. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे बाय हार्ट करा, कारण अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये इव्हन कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये जो काही सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास असा जो पॉईंट दिलेला आहे सो त्या अंतर्गत देखील यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, सो त्यामुळे अदरवाईज हे जे काही स्क्रीनशॉट आहे किंवा स्निप आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. ओके, सो तिथून ते जॉईन करून ते सेव्ह देखील करू शकता. त्या ठिकाणी आर्थिक विकासाच्या व्याख्येमध्ये पहिली जी व्याख्या आहे ते मायर व बॉल्डविन यांनी व्याख्या केलेली आहे. सो यामध्ये मायर व बॉल्डविन काय म्हणतात तर आर्थिक विकास म्हणजे दीर्घकाळ अविरत चालणारी प्रक्रिया होय. ओके, दीर्घकाळ अविरत चालणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नात वाढ घडून येते. ओके, सो थोडक्यात काय तर आर्थिक विकासामुळे दीर्घकाळ जी चालणारी प्रक्रिया आहे सो त्याच्यामुळे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व दरडोई उत्पन्नामध्ये वाढ घडून येतो अशा एकंदरीत व्याख्या मायर व बॉल्डविन यांनी केलेली आहे. सो किंडल बर्जर यांचं काय म्हणणं आहे म्हटलेलं आहे तर आर्थिक विकास म्हणजे अधिक उत्पादन घेणे शक्य होते असा तांत्रिक व संस्थात्मक बदल. ज्या तांत्रिक व संस्थात्मक बदलांमुळे जेव्हा उत्पादनाच्या प्रमाणामध्ये वाढ घडून येतं तर त्याला आर्थिक विकास आपण म्हणत असतो अशी जी काही व्याख्या आहे ते किंडल बर्जर यांनी केलेलं आहे. ओके, त्यानंतर प्रोफेसर ब्राईट सिंग किंवा प्रोफेसर बाईट सिंग काय म्हणतात तर आर्थिक विकास म्हणजे देशातील समाजाचे जे काही अल्पविकसित गट आहेत तर त्या अल्पविकसित गटातून अर्थात एखादा कुटुंब अल्पविकसित असेल तर त्या अल्पविकसित स्तरातून जेव्हा तो उच्च स्तराच्या पातळी गाठत असतो तर त्यालाच खऱ्या अर्थाने आपण आर्थिक विकास म्हणावा अशी जी काही व्याख्या आहे ती प्रोफेसर ब्राईट सिंग यांनी केलेलं आहे. आणि प्रोफेसर लुईस जे या प्रश्नात आपल्याला विचारण्यात आलेलं आहे दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय अशी जी काही व्याख्या केलेली आहे ते प्रोफेसर लुईस किंवा सर ऑर्थर लेविस यांनी केलेलं आहे. ओके, सो त्यामुळे आता या प्रश्नात दिलेलं होतं की दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय ही जी काही व्याख्या आहे ते प्राध्यापक लुईस यांनी केलेली आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता मागच्या वर्षीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जी काही सुम्पीटर यांनी जी आर्थिक विकास आणि आर्थिक वाढ संदर्भांची व्याख्या केलेली होती तर त्यावर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्या ठिकाणी सुम्पीटर काय म्हणतात विकास म्हणजे स्थैतिक किंवा स्थितीशील अर्थव्यवस्थेत उत्स्फूर्त होणारा जो काही बदल आहे तर त्याला विकास म्हणावा अशी जी काही विकासाची संकल्पना आहे ती सुम्पीटर यांनी मांडलेली आहे. आणि ही विकासाची संकल्पना कशी असते तर प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते. ओके, सो थोडक्यात काय तर आर्थिक विकास म्हणजेच काय तर अर्थव्यवस्थेचं जेव्हा स्थैतिक अर्थव्यवस्थेमध्ये स्फूर्तपणे बदल घडून येतो आणि ती प्रक्रिया खंडित स्वरूपाची असते तर ते आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीच्या दरम्यान किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे काय
तर अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा दीर्घकाळ व संतपणे आणि सातत्याने जो काही बदल होतो तर त्याला आपण आर्थिक वाढ किंवा आर्थिक वृद्धी अशा पद्धतीने म्हणत असतो. ओके. सो जे उत्स्फूर्तपणे बदल होतो आणि खंडित स्वरूपाचे असतो. ओके. म्हणजे सहसा एका सडन पिरियडमध्ये ते आर्थिक विकासामध्ये बदल होत असतो किंवा आर्थिक विकास दिसून येतो. मात्र त्यानंतर 2-4 वर्षासाठी किंवा 10 वर्षासाठी ती जी काही विकासाची प्रक्रिया आहे ती थांबलेली असते. मात्र जो काही आर्थिक वृद्धी आहे ते संतपणे ते दीर्घकाळ चालत असते आणि सतत त्याच्यामध्ये वाढ होत असतो. ओके. सो अशा पद्धतीची सोनपीटर यांनी जी व्याख्या केलेली आहे त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ते प्रश्न देखील नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण घेतलेला आहे. जे के मेहतर काय म्हणतात? तर जे के मेहतर यांचं म्हणणं आहे की आर्थिक विकास हे गुणात्मक स्वरूपाचे असतात. तर आर्थिक वृद्धी हे संख्यात्मक स्वरूपाचे आहे. ओके. लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा. म्हणजे सोयीस्कर होईल अशा पद्धतीने कीवर्ड लक्षात ठेवा. गुणात्मक स्वरूपाचे आर्थिक विकास आणि संख्यात्मक स्वरूपाची आर्थिक वृद्धी कोणी म्हटलेलं आहे? तर जे के मेहतर. तर उर्सुला हिक्स काय म्हणतात? तर विकसनशील देशाची जेव्हा प्रगतीची जी प्रक्रिया म्हणजे विकास होईल. ओके. जे विकसनशील देश आहे तर त्या विकसनशील देशामध्ये जी काही प्रगती घडून येते अर्थव्यवस्थेमध्ये तर त्याला आपण विकास म्हणत असतो. आणि जे विकसित देश असतात सो विकसित देशामध्ये हीच प्रगती जेव्हा आपल्याला दिसून येते तर त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणत असतो. अशा पद्धतीची जी व्याख्या आहे ती उर्सुला हिक्स याने केलेली आहे. ओके. सो हे व्याख्या लक्षात ठेवा. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या ठिकाणी सुम्पीटरची व्याख्या दिलेली होती. विकास म्हणजे स्थितीशील आणि स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. तर वृद्धी अर्थात आर्थिक वृद्धी म्हणजे काय? तर क्रमशः स्थिर आणि दीर्घकालीन जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतं. सो त्याला आर्थिक वृद्धी म्हणावं का? अशी व्याख्या सुम्पीटर यांनी म्हटलेलं आहे. सो यापैकी कोणते योग्य आहे? असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ओके. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी संदर्भात. सो विकास म्हणजे स्थैतिक अवस्थेतील जी उत्स्फूर्त बदल आणि ती विकासाची जी प्रक्रिया आहे ती खंडित स्वरूपाची असते. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता खंडित स्वरूपाची प्रक्रिया आहे आणि उत्स्फूर्त बदल आहे. सो बरोबर आहे. आणि वृद्धी म्हणजे काय? तर क्रमशः अर्थात सातत्याने दीर्घकालीन आणि हळूवार. ओके. सो या ठिकाणी वृद्धी म्हणजे काय? तर दीर्घकाळ संतपणे अर्थात सातत्याने आणि हळूवार अशा पद्धतीने या ठिकाणी सुम्पीटरच्या व्याख्येवर आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला होता. ओके. सो लक्षात ठेवा या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. सो अशा पद्धतीने टू द पॉइंट आपण एकंदरीतच सिलेबसला धरून किंवा एकंदरीत आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो त्यानुसारच आपण हे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी फ्रेम केलेला आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे देशांतर्गत हरित सकल उत्पादन अर्थात ज्याला ग्रीन जीडीपी म्हटलं जातो आहे त्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. ओके. सो हे जे काही प्रश्न आहेत एकंदरीत आपल्या संकल्पना कशा क्लिअर आहेत किंवा कितपत आपण अर्थशास्त्र या जे काही अभ्यासत असतो ते त्यातील जे काही महत्त्वाच्या संकल्पना असतात ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भाने असतील. सो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जीडीपी, जीएनपी, एनएनपी, ग्रीन जीडीपी, ग्रीन जीएनपी काय आहेत त्या संदर्भात जे काही संकल्पना आहेत ते आपल्याला व्यवस्थित माहिती असणे अपेक्षित आहे. त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन जीडीपी ओके. सो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि जीएनपी अर्थात ग्रॉस डोमेस्टिक जीएनपी अर्थात ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ओके. सो हे जे काही ग्रीन जीडीपी आणि ग्रीन जीएनपी थोडक्यात समान याच्यामध्ये एकाच कन्सेप्टमध्ये ते वापरला जातो. ओके. सो या ठिकाणी आता थोडक्यात आपण ग्रीन जीएनपी किंवा ग्रीन जीडीपी काय ते समजून घेऊया. नंतर हे जे काही प्रश्न आहेत ते आपण लॉजिकच्या माध्यमातून किंवा आपल्या अंडरस्टँडिंगवर सॉल्व्ह करू शकतो. आता हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय? तर जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करतो तर त्यामध्ये विकासात्मक जे प्रक्रिया असतात त्या विकासात्मक प्रक्रियेचा जो काही अभ्यास आपण किंवा अर्थशास्त्रामध्ये जे करत असतो सो त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी असे दिसून येतात जे पर्यावरणाला हानिकारक ठरतात मात्र त्यापासून उत्पादन जास्तीत जास्त आपण घेत असतो. ओके. सो नैसर्गिक पर्यावरणाचा जेव्हा शाश्वत वापर आणि विकासाचे लाभांचे जेव्हा न्याय वितरण झालेले आहे का हे जेव्हा पडताळून पाहिले जाते आणि त्यानुसार जीएनपी मधून अर्थात जी काही ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असतो तर त्यापासून जेव्हा पर्यावरणाला किती नुकसान झालेलं आहे तेवढा जो काही भरपाई आहे किंवा तेवढा जो काही मोबदला आहे तो आपल्या जीएनपी मधून किंवा जीडीपी मधून जेव्हा वगळला जातो किंवा वजा केला जातो तेव्हा आपल्या खऱ्या अर्थानं हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन ज्याला जीडीपी आणि जीएनपी म्हटलं गेलेलं आहे सो ते आपल्याला मिळत असतो. थोडक्यात काय तर हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये पर्यावरणाचा जे काही नैसर्गिक वापर आहे किंवा पर्यावरण संसाधनांचा जे शाश्वत वापर आहे तर त्या शाश्वत वापर किती झालेला आहे आणि किती आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी किती नुकसानकारक आपल्या पर्यावरणाला सोसावी लागलेलं आहे त्याचा विचार जेव्हा केला जातो तर त्याला हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हटलं गेलेलं आहे. आता ही संकल्पना या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही हे वाचून घ्या. 1990 मध्ये ही हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाची जी संकल्पना आहे ती उदयास आली सर्वप्रथम चीनमध्ये 2006 मध्ये
चीनने ग्रीन जीडीपी मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतामध्ये 1999 ते 2000 या वर्षी किंवा या दरम्यान जो पहिला प्रयोग आहे ग्रीन जीडीपी मोजण्याचा, तो एकंदरीतच भारतातील गोवा या राज्यामध्ये तशा पद्धतीचा प्रयत्न झालेला आहे. मात्र जगाच्या जागतिक स्तरावर संपूर्ण देशामध्ये चीन या देशाने आपल्या जे काही राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी आहे त्यामध्ये ग्रीन जीडीपीचा समावेश त्यांनी केलेला होता. ओके, सो लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपल्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. देशांतर्गत हरित सकल उत्पादन अर्थात ग्रीन ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट च्या संदर्भात योग्य विधान ओळखा. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनांचा मुबलक वापर करणे. ब आहे अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावी करण्यासाठी संसाधनांचा पर्याप्त व कार्यक्षम वापर करणे. त्यानंतर आहे क शाश्वत वापरावर भर देऊन विकास करणे. ओके, सो या ठिकाणी जर आपण स्टेटमेंट बघितलं तर याच्यामध्ये मुबलक वापर करणे, संसाधनांचे जे काही आर्थिक वाढीसाठी जे संसाधने आहेत, नैसर्गिक संसाधने आहेत, तर त्यांचा मुबलक वापर करणे हे जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी निगेटिव्ह आहे. कारण एकंदरीतच जे काही पर्यावरणाला नुकसानकारक अशा पद्धतीने जर आपण वापराचा किंवा एकंदरीत जे संसाधनांचा वापर केला तर पर्यावरणावर त्याचा वाईट इम्पॅक्ट पडेल किंवा ओके, सो त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी आपल्या पर्यायामध्ये योग्य असणार नाही अकॉर्डिंग टू ग्रीन जीडीपीच्या बाबतीत. सो जे स्टेटमेंट आहे ते आपण एलिमिनेट करू शकतो. सो स्टेटमेंट या पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 मध्ये. सो पर्याय क्रमांक 3 ब आणि क या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ब मध्ये दिलेला आहे की संसाधनांचा पर्याप्त व कार्यक्षम वापर करणे. जितका आवश्यक आहे तितकाच आपण त्या पर्यावरणाचं जे काही संसाधन आहे त्याचा वापर करू शकतो आणि कार्यक्षम. ओके, कुठल्याही पद्धतीने पर्यावरणाला नुकसानकारक होणार नाही अशा पद्धतीची जी काही काळजीयुक्त अशा पद्धतीने जेव्हा पर्यावरणाचा वापर केला जातो पर्यावरणातील संसाधनांचा, सो त्याला या ठिकाणी कार्यक्षम व पर्याप्त वापर म्हटलं गेलेला आहे. आणि शाश्वत वापरावर भर देणे म्हणजे काय, तर आपल्या गरजा पूर्ण करून शाश्वत म्हणजे दीर्घकाळापर्यंत ते टिकवता येईल अशा पद्धतीने पर्यावरणाचा जो काही संसाधनांचा वापर आहे तो करणे. सो ब आणि क या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. सो पर्याय क्रमांक 3 ब आणि क फक्त या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, या ठिकाणी हे ग्रीन जीडीपी संदर्भात जी संकल्पना आहे ती दिलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत बदल न होता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात झालेला जो विस्तार असतो त्यास आर्थिक वृद्धी असे कोणी म्हटले आहे. ओके, सो लक्षात ठेवा. अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेमध्ये बदल नव्हता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात जे काही विस्तार झालेले असतात तर त्याला आर्थिक वृद्धी अशा पद्धतीने कोणी म्हटलेलं आहे. गुन्नार मिल्डल, त्यानंतर आहे जॉन फ्रीडमन, ऑर्थर लुईस, जोसेफ सुम्पिटर. ओके, सो आर्थिक वृद्धी आणि विकास संदर्भाने परत या ठिकाणी हे दिलेलं आहे. सो यामध्ये जे काही जॉन फ्रीडमन आहे, सो जॉन फ्रीडमन यांचं म्हणणं काय आहे, तर अर्थव्यवस्थेच्या मूळ व्यवस्थेत कुठलाही बदल नव्हता. ओके, सो लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेमध्ये कुठलाही बदल नव्हता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात जो काही विस्तार दिसून येतो. ओके, तर ती आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत अर्थव्यवस्थेतील नाविन्यपूर्ण बदलामुळे तिच्या समाज रचनेत बदल घडून येतो अशा पद्धतीची जी काही व्याख्या आहे ती या फ्रीडमन यांनी केलेली आहे. ओके, सो फ्रीडमन यांनी अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेला कुठलाही बदल नव्हता जेव्हा एका किंवा अनेक क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जो विस्तार दिसून येतो सो त्यालाच आपण आर्थिक वृद्धी म्हणत असतो. आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत त्याने असं म्हटलेलं आहे की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जे काही नाविन्यपूर्ण बदल दिसून येतो. ओके, आपण मूळ व्यवस्थेत बदल नव्हता हे आपण आर्थिक वृद्धीच्या बाबतीत कन्सिडर करतो. मात्र जेव्हा मूळ व्यवस्थेमध्ये जेव्हा बदल होतो, नाविन्यपूर्ण बदल होतो, तर ते आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये मोजला जातो किंवा या कॅटेगरीमध्ये त्याचा समावेश केला जातो. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 जॉन फ्रीडमन. आता इतर जे काही दिलेलं आहे ज्यामध्ये मॉरिस बोने, त्यानंतर एलेन बेवेरी यांचं देखील तुम्ही हे जे काही व्याख्या आहे ती लक्षात ठेवू शकता. मॉरिस बोन यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर आर्थिक वृद्धी ही सहज प्रक्रिया आहे जी आपोआप घडून येते. ओके, सो मॉरिस बोन काय म्हणतात, तर आर्थिक वृद्धी ही सहज प्रक्रिया जी आपोआप घडून येते आणि मात्र विकास जे असतात आर्थिक विकास हे प्रयत्नपूर्वक दिग्दर्शन आणि नियंत्रण करणे गरजेचे आहे. ओके, सो आर्थिक वृद्धीसाठी आपोआप घडून येणारी प्रक्रिया आहे, मात्र जे काही विकास आहे आर्थिक विकास त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक दिग्दर्शनाने अर्थात जे काही डायरेक्शनच्या माध्यमातून आणि नियंत्रण पद्धतीने अर्थव्यवस्थेचा जेव्हा आपण विकास करत असतो तर त्याला आर्थिक विकास म्हटलं गेलं आहे. त्यानंतर ॲलन बेवरीच्या या ठिकाणी व्याख्यात दिलेलं आहे ते तुम्ही नंतर वाचून घ्या. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 जॉन फ्रीडमन. त्यानंतरचा प्रश्न आहे एकूण देशांतर्गत उत्पादन जे काही टोटल टोटल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन देखील म्हटलं जातं. ओके, सो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन ज्याला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट
किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो यामधील फरक खालीलपैकी कोणत्या विधानात प्रतिबिंबित होते? ओके, सो या दोन्हींचे जे काही फरक आहे ते कोणत्या विधानावरून आपल्याला दिसून येतो? जीडीपी आणि जीएनपी हे दोन्ही संकल्पना एकच आहे. दुसरा पर्याय दिलेला आहे जीएनपी मध्ये लक्षात ठेवा कीवर्ड जीएनपी मध्ये देशातील उत्पादक घटकांनी परदेशात केलेली मोजणी केलेली प्राप्ती मोजली जाते. त्यानंतर तिसरा आहे जीडीपी मध्ये देशातील उत्पादक घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती अर्थात जे काही रेमिटन्स आहे ते रेमिटन्स या जीडीपी मध्ये मोजले जातात. आणि चौथा आहे जीएनपी या संज्ञेत भांडवली जे काही घसार आहे ते वगळलं जातं. सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी या जीडीपी आणि जीएनपीच्या संदर्भात योग्य असणार आहे? सो या ठिकाणी दिलेलं आहे जीएनपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन आणि जीडीपी अर्थात स्थूल देशांतर्गत उत्पादन. सो ज्या ठिकाणी एन आला सो नॅशनल उत्पादन, राष्ट्रीय उत्पादन आणि डी फॉर देशांतर्गत असे लक्षात ठेवू शकता. ओके, सो देशांतर्गत किंवा देशाच्या सीमारेषेमध्ये किंवा देशाच्या भूप्रदेशामध्ये जेव्हा अर्थव्यवस्थेचे जे क्रियाकलाप आहेत ते होत असतात, म्हणजे त्या प्रोडक्शन असेल त्याची जे काही मार्केटिंग असेल ते जेव्हा आपल्या देशांतर्गत भागामध्ये होत असतो तर त्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणत असतो. आणि राष्ट्रीय स्तरावर म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जे रेमिटन्स प्राप्त होत असतात सो त्याला नॅशनल प्रोडक्शन असं आपण म्हणत असतो. ओके, सो या ठिकाणी स्थूल राष्ट्रीय उत्पादनासंदर्भात जे दिलेलं आहे जीएनपी. सो जीएनपी म्हणजे काय तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनाला राष्ट्रीय उत्पादन देखील म्हटलं गेलेलं आहे. एकूण राष्ट्रीय उत्पादन. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे देशातील व्यक्ती एका वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढे अंतिम वस्तू व सेवांचे उत्पादन केलेले असते. आता या ठिकाणी देशातील व्यक्ती म्हटले गेलेले आहे, देशांतर्गत व्यक्ती नाही तर देशातील व्यक्ती. आयदर एखादा जो व्यक्ती आहे तो भारतातील व्यक्ती जर अमेरिकेमध्ये जाऊन एखाद्या आयटी सेक्टरमध्ये काम करत असेल आणि त्या आयटी सेक्टरमध्ये त्याचा लाभ होत असेल आणि त्यातून जो काही रेमिटन्स तो प्राप्त करतो आहे किंवा एकंदरीत पगाराच्या स्वरूपामध्ये असेल किंवा वेतन किंवा मजुरीच्या स्वरूपामध्ये सो त्याचा जेव्हा भारताच्या कंटेक्समध्ये जेव्हा विचार केला जातो तर त्याला ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हटलं गेलं आहे. ओके, सो परदेशात जेव्हा आपल्या देशातील जे काही मजूर आहेत किंवा उत्पादक घटक आहेत ते जाऊन जी काही प्राप्ती प्राप्त करत असतात तर त्याचा समावेश या ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये होत असतो. आणि हेच या ठिकाणी आपल्या प्रश्नात विचारलेलं होतं की जीडीपी व जीएनपीच्या संदर्भाने फरक काय आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये हे दिलेलं आहे. जीएनपी मध्ये देशातील उत्पादक घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती जेव्हा मोजली जाते तर त्यास आपण जीएनपी म्हणत असतो. आणि या दोन्ही मधील फरक दाखवणारा जो काही पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, जीडीपी मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की देशातील उत्पादक घटकाने परदेशात केलेली मोजणी. सो हे दोन्ही स्टेटमेंट एक आहे, मात्र या ठिकाणी जीएनपी आणि जीडीपी दिलेलं आहे. सो हे जीएनपीच्या बाबतीत योग्य असणार आहे, मात्र जीडीपीच्या बाबतीत ते चुकीचे असणार आहे. आता या ठिकाणी जे फॉर्म्युला आहेत किंवा जे सूत्र आहेत ते देखील बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. जीएनपी. ओके, जीएनपी मध्ये ज्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हटलं गेलेलं आहे ज्यामध्ये उपभोग खर्च, ओके, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च, निर्यात व आयात, ओके, देशाच्या बाबतीत, आणि निव्वळ येणे अर्थात जे काही नेट रेमिटन्स आहे आणि आपल्या देशातून जे दुसऱ्या व्यक्तींनी जे कमवून गेलेले असतील किंवा एकंदरीत आपल्या देशातून जो काही रेमिटन्स दुसऱ्या देशातील नागरिक घेऊन गेलेले असतील सो ते वगळले जाते. आणि आपल्या देशातील नागरिकांनी दुसऱ्या देशातून जो रेमिटन्स प्राप्त केलेला असेल तो आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जातो. सो यालाच स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणत असतात. ओके, त्यानंतर स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे यामध्ये आपल्याला दिसून येतो की एका वर्षाच्या काळात भौगोलिक सीमा अंतर्गत. ओके, सो भौगोलिक सीमेअंतर्गत म्हणजे काय समजा या ठिकाणी आपला देशाच्या भौगोलिक प्रदेशामध्ये एखाद्या कारखान्यामध्ये बाहेरचा जो व्यक्ती आहे तो काम करत आहे, देशातील व्यक्ती काम करत आहे आणि त्या बदल्यात त्यांना रोजगार जो मिळालेला आहे त्या बदल्यात त्यांना वेतनच्या स्वरूपामध्ये, मजुरीच्या स्वरूपामध्ये जो काही प्राप्ती होत आहे. सो जेव्हा त्याचा कंटेक्समध्ये जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असतो तर त्याला जीडीपी आधारित राष्ट्रीय उत्पन्न मोजणी म्हटलं गेलेलं आहे. यामध्ये देशांतर्गत उत्पादनाचा विचार केला जातो. आता सीमेअंतर्गत म्हणजे काय तर ते आयदर बाहेरचे जे काही कंपनी आहेत त्यांचा देखील या ठिकाणी समावेश होतो. ओके, सो बाहेरच्या कंपनी इथे भारतात येऊन, ओके, समजा ऍपलची कंपनी आहे, ऍपलच्या कंपनीने बँगलोर या ठिकाणी एक जी काही त्यांची शाखा आहे ते ओपन केले आणि त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग जो काही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगचा जो काही हब आहे तो सुरू केला आणि त्या माध्यमातून काय होईल तर ते जास्तीत जास्त नफा कमवण्याचा प्रयत्न करते. मात्र ज्यावेळेस त्यांनी जो काही नफा कमावलेला आहे किंवा त्यांचा जो काही आर्थिक विकासामध्ये जो क्रियाकलाप त्यांनी केलेला आहे सो त्याचा जेव्हा समावेश आपल्या जीडीपीच्या एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जाईल किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या कंटेक्समध्ये विचार केला जाईल सो त्याला जीडीपी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो जीडीपी आणि जीएनपी मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे जीडीपी मध्ये देशांतर्गत ज्या भागामध्ये मग ते बाहेरच्या नागरिक असो बाहेरची कंपनी असो
सो त्याचाही समावेश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातून जेव्हा येत असतो तेव्हा त्याचा देखील समावेश या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. सो जीडीपी आधारित राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. आणि जीएनपी म्हणजे काय, तर बाहेरच्या जे काही आपले भारतीय नागरिक असतात तर त्याने जो काही रेमिटन्स प्राप्त केलेला आहे त्याचा जेव्हा समावेश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. आणि आपल्या देशातून जे काही बाहेरील नागरिक आहेत ते जेव्हा आपल्या रेमिटन्स प्राप्त करतात किंवा जे काही त्यांना पगार वगैरे मिळतो तर ते जेव्हा आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातून वगळले जाते सो त्याला जीएनपी किंवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हटलं गेलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये एकच संकल्पना आहे का, तर एकच नाही, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आणि जीएनपी या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो का, तर जीएनपीचा ज्या विधानात भांडवली घसारा वगळला जातो असा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी समजायचं का त्याचा जो आधीचा जो इनिशियल लेटर आहे तो एन पासून सुरू होणार. एनडीपी म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, सो जीएनपीच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जीएनपी मध्ये जर आपल्याला घसारा वगळता भांडवली जो घसारा वगळला तर आपल्याला एनएनपी प्राप्त होणार आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट किंवा एनडीपी स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत एनडीपी याच्यामध्ये नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, सो घसारा वगळल्यानंतर आपल्याला जो नेट प्राप्त होतो, ओके, निव्वळ ज्याला आपण म्हणत असतो, सो ते निव्वळ हे जे काही कीवर्ड आहे ते लक्षात ठेवायचं. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आर्थिक विकास आणि मानव विकास यांच्यात फरक आहे असे हे जे काही मत आहे ते कोणी मांडले, असा एकंदरीत प्रश्न आहे. पॉल स्टीटन, अमर्त्य सेन, प्राध्यापक महबूब उल हक आणि दांडेकर व रथ. ओके, त्या ठिकाणी हे दिलेलं आहे. जे काही 1990 साली पाकिस्तानचे जे अर्थतज्ञ होते महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी दोघांनी मिळून एक मानवी विकास निर्देशांक तयार केलेला आहे. विशेषतः जो काही मानव विकास निर्देशांकामध्ये महत्वाचा जो वाटा आहे तो आपल्याला महबूब उल हक यांचा दिसून येतो. ओके, महबूब उल हक म्हणूनच त्यांना मानव विकासाचे जनक म्हटलं गेलेलं. आणि त्यांनी सर्वप्रथम आर्थिक विकास आणि मानव विकास यामध्ये फरक आपल्याला दाखवलेले होते. ओके, किंवा जे जगापुढे त्यांनी निदर्शनास आणलेले होते की मानव विकास हे वेगळी गोष्ट आहे आणि आर्थिक विकास ही वेगळी गोष्ट आहे. 1990 मध्ये पहिला मानवी विकास अहवाल जो आहे तो प्रकाशित करण्यात आलेला होता. यामध्ये जीवनमान, शिक्षण आणि राहणीमान या 3 आयामांचा विचार करून मानव विकास निर्देशांक दरवर्षी प्रकाशित केला जातो. ओके, आता 2023-24च्या संदर्भाने हे लक्षात ठेवा. एकंदरीतच करंटच्या अँगलने देखील अलीकडे 2023-24चा जो काही मानव विकास निर्देशांक आहे तो पब्लिश झालेला आहे. आणि त्यानुसार याची जी काही थीम आहे तर कुठल्या बेसवर ते अहवाल पब्लिश करण्यात आलेला आहे. सो ब्रेकिंग द ग्रिडलॉक, री-इमेजिंग कॉर्पोरेशन इन अ पोलराइज वर्ल्ड. ओके, सो हे नाव लक्षात ठेवा, ब्रेकिंग द ग्रिडलॉक, री-इमेजिंग कोऑपरेशन इन अ पोलराइज वर्ल्ड. ओके, सो या नावानं जो काही अहवाल आहे तो प्रकाशित करण्यात आलेला आहे. यामध्ये भारताचा जे काही क्रमांक आहे ते 134 स्थानी, ओके, 114th रँकमध्ये भारत सध्या असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो 134वा रँक आहे. आणि स्वित्झर्लंड या अहवालात पहिल्या स्थानी आहे. ओके, आता हे जे काही अहवाल आहे ते कोण प्रकाशित करतो, तर UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम तर्फे प्रकाशित केला जातो. आता मानव विकास निर्देशांकाचे घटक दिलेले आहे, हे ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेले आहे, ते तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याचा फायदा किंवा एकंदरीत त्या ठिकाणी आपण ट्रिक्स देखील सांगितलेलं आहे की कशा लक्षात ठेवायचे याचे निर्देशक वगैरे. ओके, सो दीर्घ आणि निरोगी जीवनमान, जन्माच्या वेळी अपेक्षित आयुर्मान आणि आयुर्मान निर्देशांक अशा पद्धतीने जे काही निर्देशक आहेत आणि घटक आहेत ते दिलेलं आहे. ओके, सो जीवन, ज्ञानप्राप्ती अर्थात शिक्षण आणि चांगले राहणीमान किंवा चांगले जीवनमान, सो हे जे काही आयाम आहेत त्यांचा विचार करून मानव विकास निर्देशांक दरवर्षी प्रकाशित केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील घटकांचा समावेश द्वितीय क्षेत्रामध्ये होतो. आता हे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न कॅन्सल आपण केलेला आहे. का कॅन्सल केलेला आहे, त्याच्यामध्ये पर्याय दिलेलं होतं की निव्वळ जे काही द्वितीय घटकांचा समावेश असणारा पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. ओके, ज्यामध्ये कृषी आहे, पशुपालन आहे, वन्य उत्पादन हे आपल्याला विशेषतः प्राथमिक क्षेत्र जे आपण अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यासत असतो. ओके, प्राथमिक क्षेत्रामध्ये या घटकांचा विचार केला जातो. त्यानंतर खाणकाम, उद्योगधंदे आणि लोकप्रशासन. सो लोकप्रशासन हे सेवा क्षेत्राचे जे काही घटक आहेत ते आपल्याला दिसून येतो. उद्योगधंदे द्वितीय क्षेत्राचा घटक आपल्याला दिसून येतो. ओके, आणि जे खाणकाम आहे ते प्राथमिक क्षेत्राचा अर्थात कृषी क्षेत्राचा घटक आपल्याला दिसून येतो. खाणकाम परत या ठिकाणी प्राथमिक क्षेत्र, उद्योगधंदे आणि बांधकाम हे द्वितीय क्षेत्राचे होते. ओके, तर सुरुवातीला आपण जे काही योग्य पर्याय जे दिले होते 3 होतं, मात्र खाणकाम या घटकाचा समावेश
द्वितीयक क्षेत्रामध्ये होत नसून ते प्राथमिक क्षेत्रामध्ये होत आहे. ओके, सो ते बघणार आहोत आपण. आणि वाहतूक व दळणवळण खाणकाम, सो वाहतूक व दळणवळण जे आहे ते सेवा क्षेत्रामध्ये अर्थात तृतीय क्षेत्रामध्ये त्याचा समावेश होतो. तो खाणकाम आणि उद्योगधंदे, खाणकाम हे प्राथमिक क्षेत्रामध्ये तर उद्योगधंदे हे द्वितीय क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, या ठिकाणी प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र असे जे काही अर्थव्यवस्थेचे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत त्या संदर्भात दिलेलं आहे. प्राथमिक क्षेत्रामध्ये विशेषतः नैसर्गिक साधन संपत्तीचे उत्खनन असेल, कापणी असेल किंवा कृषी घटकाचा समावेश असेल. ओके, ज्यामध्ये शेती आहे, मासेमारी आहे, वनीकरण आहे, खाणकाम यांचा समावेश होतो. दुय्यम क्षेत्रामध्ये कच्च्या मालाचे समाप्त वस्तूमध्ये, समाप्त वस्तू म्हणजे काय तर अंतिम वस्तूमध्ये रूपांतर करणे. जेव्हा प्राथमिक क्षेत्रातून जो काही प्रोडक्शन आहे तो मार्केटमध्ये येतो किंवा कारखान्यांमध्ये जातो, तर त्यावर प्रक्रिया करण्याचा जो काही जी प्रोसेस असते तर त्याचा समावेश या दुय्यम क्षेत्रामध्ये होतो. ओके, ज्यामध्ये अंतिम उत्पादन फायनल गुड्स प्रोडक्शन तयार करणे, बांधकाम असेल, ओके, त्यानंतर आहे उद्योग व्यवसाय असेल इत्यादींचा समावेश या दुय्यम क्षेत्रामध्ये होतो. ओके, त्यानंतर आहे तृतीय क्षेत्र. सो तृतीय क्षेत्रामध्ये सेवांचा, वस्तूंच्या ऐवजी विशेषतः सेवांचा पुरवठा आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये किरकोळ विक्रेते असतील, सो ते मार्केटमध्ये जे वस्तू आणि सेवांची जे काही विक्री आहे ते करत असतात. सो त्यांचा समावेश या सेवा क्षेत्रामध्ये होतो. मनोरंजन सेवा आहे, वाहतूक व दळणवळण सेवा. ओके, सो हे सेवा क्षेत्रामध्ये याचा समावेश होतो. ओके, सो लक्षात ठेवा तृतीय क्षेत्र सेवा क्षेत्रासंदर्भाने आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी जे काही प्रश्न आहे ते आपण कॅन्सल केलेले आहे. सो उद्योगधंदे, बांधकाम आणि लक्षात ठेवा दुय्यम याच्यामध्ये उद्योग व्यवसाय, उत्पादन, अंतिम जे काही उत्पादन आहे त्याचा समावेश या द्वितीय घटकामध्ये किंवा द्वितीय क्षेत्रामध्ये होतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या विविध पद्धतींच्या संदर्भात पर्यायातील कोणते विधान योग्य आहे. ओके, जे काही आपण राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करतो तर त्याच्या साधारणतः 3 प्रकारे करत असतो. एक आहे उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. ओके, सो त्या संदर्भाने जे काही विधाने या ठिकाणी दिलेले आहे ते कुठले विधान किंवा कुठला पर्याय या ठिकाणी योग्य आहे. ओके, सो संदर्भात पर्यायातील योग्य विधाने कोणते आहेत असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. मूल्य विचारात घेऊन जेव्हा अर्थात जे काही उत्पादनाचे मूल्य विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते तर त्यास खर्च पद्धती म्हणतात का. नंतर दुसरा पर्याय आहे उत्पादन खर्चाचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते त्यास उत्पादन पद्धत म्हणतात. आणि तिसरा पर्याय दिलेला आहे उत्पादन घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा मोजले जाते तर त्यास उत्पन्न पद्धत म्हणतात. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी कोणतेही नाही. ओके, सो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये 3 पद्धतींचा समावेश होतो. उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही नंतर वाचून घ्या. आता उत्पादन पद्धती म्हणजे काय तर उत्पादन पद्धती हे जे काही उत्पादनाचे घटक असतात किंवा उत्पादनातून जे वस्तू तयार होतात. ओके, सो उत्पादन जे वस्तू असतात सो त्या वस्तूंच्या मूल्यानुसार जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते. ओके, किती वस्तू विकल्या गेलेल्या आहेत, वस्तू आणि सेवांचा निर्माण झाल्याच्या नंतर त्या वस्तू आणि सेवांचे जे काही मार्केटमध्ये विक्री होते आणि त्यानुसार जे काही त्याचे मूल्य विचारात घेऊन जे राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते तर त्याला उत्पादन पद्धतीने मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. ओके, त्यानंतर उत्पन्न पद्धती म्हणजे काय तर उत्पादनाचे जे घटक असतात तर त्या उत्पादनाच्या घटकांना जेव्हा उत्पादन प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर त्यांना जो काही उत्पन्न प्राप्त होतो आणि त्या उत्पन्नाचा विचार करून जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजली जाते तर त्यास उत्पन्न पद्धती म्हटलं गेलेलं आहे. ओके, त्यानंतर तिसरी जी काही पद्धत आहे ती खर्च पद्धती, ज्याला स्पेंडिंग मेथड म्हटलं गेलेलं आहे. आता खर्च पद्धतीमध्ये काय दिसून येतो तर जे काही खर्च पद्धतीनुसार जेव्हा अंतिम वस्तू व सेवांचे यावर किती खर्च करण्यात आलेला आहे. ओके, सो खर्चाच्या बाबतीत जेव्हा देशामध्ये अंतिम वस्तू व सेवांवर किती खर्च केलेला आहे आणि खर्चाच्या आधारावर जेव्हा उपभोग खर्च असेल, सरकारने केलेल्या वस्तू व सेवांवरील खर्च असेल, विदेशी नागरिकांवरील खर्च असेल, उद्योगांवरील खर्च असेल, सो या खर्चाच्या आधारे जेव्हा उत्पन्न मोजले जातो. ओके, सो राष्ट्रीय उत्पन्न मोजले जातो. सो त्यास खर्च पद्धतीने मोजलेले राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातो. ओके, सो 3 जे दिलेलं आहे उत्पादन पद्धती अर्थात उत्पादनाचे जे काही अंतिम वस्तू, ओके, जे काही अंतिम वस्तू व सेवा आहे तर त्यांचा मूल्य जेव्हा उत्पादन पद्धतीनुसार मोजली जाते तर त्यास उत्पादन पद्धत म्हटलं जातो आहे. त्यानंतर उत्पन्न पद्धती म्हणजे काय तर उत्पादन घटकांना मिळणारे उत्पन्न किंवा मोबदल्याची बेरीज राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जाते त्यास उत्पन्न पद्धती. आणि खर्च पद्धती म्हणजे खर्चानुसार मोजली जाते तेव्हा त्यास खर्च पद्धती म्हटलं गेलेलं आहे. सो या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये दिलेलं होतं की उत्पादन विचारात घेऊन, ओके, उत्पादन मूल्य विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते त्यास काय म्हणतात खर्च पद्धती म्हणतात का तर चुकीचं आहे. तर उत्पादन मूल्य विचारात घेऊन अंतिम वस्तू व सेवांचे जे उत्पादन मूल्य आहे तर त्याचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा मोजला जातो तर त्यास
उत्पादन पद्धत म्हटलं जातो. सो या ठिकाणी खर्च पद्धत आहे, त्यामुळे जे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचा आहे. नंतर ब आहे किंवा दुसरा पर्याय दिलेला आहे, उत्पादन खर्चाचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते, त्यास उत्पादन पद्धत म्हणतात. ओके, सो या ठिकाणी खर्चाचा विचार करून, ओके, या ठिकाणी मूल्य दिलेलं आहे का, तर मूल्य नाही दिलेलं आहे. ओके, सो उत्पादन मूल्याचा विचार करून असा जर या ठिकाणी कीवर्ड असता तर उत्पादन पद्धत बरोबर राहील असता. मात्र या ठिकाणी खर्च दिलेला आहे, त्यामुळे दुसरा देखील पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. ओके, त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे, उत्पादन घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा मोजले जाते त्यास उत्पन्न पद्धती म्हणतात का, तर बरोबर आहे. खर्चाला खर्च पद्धत, मूल्याला उत्पादन घटकाचे जे काही मूल्य आहेत त्या मूल्यानुसार जे उत्पन्न मोजले जाते त्यास उत्पादन पद्धत, आणि उत्पादन घटकांना जे काही उत्पन्न प्राप्त होतं तर त्या उत्पन्नाची बेरीज करून जे मूल्य मोजले जाते किंवा उत्पन्नाची गणना केली जाते राष्ट्रीय उत्पन्नाची, सो त्यास उत्पन्न पद्धत म्हटलं जातं. सो तिसरा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे वैशक्य उत्पन्न. ओके, वैशक्य उत्पन्न म्हणजे काय, तर डिस्पोजेबल इन्कम. सो डिस्पोजल इन्कम मोजताना प्रत्यक्ष या ठिकाणी खर्च झालेला आहे, सो थोडा करेक्शन करा, प्रत्यक्ष कर. ओके, सो प्रत्यक्ष कर अशा पद्धतीने पाहिजे होता. सो मोजताना प्रत्यक्ष कर यातून अर्थात डॅश डॅश यातून वजा केला जातो. ओके, सो जेव्हा आपण वैशक्य उत्पन्न मोजत असतो, सो वैशक्य उत्पन्न मोजताना कशातून वजा केल्यानंतर, प्रत्यक्ष कर कशातून वजा केल्याच्या नंतर आपल्याला वैशक्य उत्पन्न प्राप्त होतं. राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतर आहे व्यक्तिगत उत्पन्न, घसारा आणि देशांतर्गत उत्पन्न. ओके, सो आता या ठिकाणी दिलेलं आहे वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय, तर पर्सनल इन्कम ज्याला म्हटलं गेलेलं आहे, आणि वैशक्य उत्पन्न असे दोन संकल्पना या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो वैशक्य उत्पन्न काय आहे, ज्याला खर्चयोग्य उत्पन्न, ओके, खर्चयोग्य उत्पन्न किंवा विनियोगक्षम उत्पन्न देखील म्हटलं जातो, आणि इंग्लिशमध्ये नाव लक्षात ठेवा, डिस्पोजेबल इन्कम. सो व्यक्तीला जो काही उत्पन्न मिळत असतो, ओके, नोकरदार वर्ग असतील किंवा बिझनेस करणारे असतील, सो यांना प्रत्येक महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट त्यांच्या उत्पन्नाच्या स्वरूपामध्ये त्यांना प्राप्त होत असतो. आता ते जे काही अमाऊंट आहे, सो ते सर्वच्या सर्व अमाऊंट हे आपल्या उपभोगावर खर्च करत नाही, तर ते त्यातील काही जे काही अमाऊंट आहे किंवा काही उत्पन्न आहे ते सरकारला कर म्हणून भरत असतात. ओके, किंवा कर म्हणून सरकारकडे जमा करत असतात. सो कराच्या स्वरूपात जेव्हा सरकारला त्यांना जो काही उत्पन्नाचा भाग द्यावा लागतो, सो ते वगळता, ओके, ज्यामध्ये उत्पन्न कर आहे, संपत्ती कर आहे, ओके, त्यानंतर मालमत्ता कर असेल, वारसा हक्क कर असेल इत्यादी प्रत्यक्ष करांचा जेव्हा प्रत्यक्ष कर हे उत्पन्नातून, व्यक्तिगत उत्पन्नातून किंवा वैयक्तिक उत्पन्नातून वगळला जातो, सो जो काही शिल्लक आपल्याला मिळतो आहे तर त्यालाच वैशक्य उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो थोडक्यात उदाहरणांच्या सहाय्याने जर समजून घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचा जो काही इन्कम आहे तो 100 रुपये आहे. ओके, आता 100 रुपयावर जर त्याची इन्कम असेल आणि त्याला वर्षाला 10% त्याच्यावर इन्कम टॅक्स तो भरत असेल, सो वर्षाचं जर आपण महिन्याचं जर आपण काढलं तर या ठिकाणी त्याचा इन्कम महिन्याला वर्षाला किती होणार, तर 1200 रुपये होणार. ओके, 100 रुपये महिन्याला तर वर्षाला 1200 रुपये, आणि 1200चे 10% 120 रुपये. सो 120 रुपये जेव्हा सरकारकडे कर भरल्याच्या नंतर त्याकडे जो काही शिल्लक अमाऊंट राहील तो त्याला काय म्हटलं जाईल, तर त्याला वैशक्य उत्पन्न किंवा विनियोगक्षम उत्पन्न म्हटलं जाईल. ओके, या ठिकाणी हेच दिलेलं आहे, व्यक्तिगत उत्पन्नातून, जे काही व्यक्तिगत म्हणजे काय, तर वैयक्तिक उत्पन्नातून प्रत्यक्ष कराची रक्कम जी असते ती वजा केल्यानंतर जी शिल्लक राहते तर त्या शिल्लक असणाऱ्या उत्पन्नाला वैशक्य उत्पन्न किंवा डिस्पोजेबल इन्कम म्हटलं जातं. ओके, सो फॉर्म्युला देखील या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं की वैशक्य उत्पन्न मोजताना प्रत्यक्ष कर, ओके, सो प्रत्यक्ष कर याला कशातून वजा केला जातो, तर व्यक्तिगत उत्पन्नातून. ओके, सो व्यक्तिगत उत्पन्नातून प्रत्यक्ष कर वजा केल्याच्या नंतर आपल्याला डिस्पोजेबल इन्कम अर्थात वैशक्य उत्पन्न मिळत असतो. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालील कोणते तात्विक अडचण नाही. ओके, सो जे काही वेगवेगळ्या अडचणी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना निर्माण होतात तर त्या संदर्भाने आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो, आणि विशेषतः मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न असतो. ओके, सो तरी देखील आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही टॉपिक रिवाईज करतो, सो ते आपल्या रिव्हिजनचा भाग म्हणून याचा समावेश आपण या ठिकाणी केलेला आहे. ओके, सो राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालील कोणते तात्विक अडचण नाही. ओके, सो तात्विक अडचण नाही. आता या ठिकाणी जे काही राष्ट्रीय उत्पन्न गणने संदर्भाने जे वेगवेगळ्या अडचणी आहेत तर त्याचे दोन क्लासिफिकेशन किंवा दोन प्रकारे क्लासिफिकेशन केलं जातं. एक आहे संकल्पनात्मक आणि दुसरं सांख्यिकीय. ओके,
आता संकल्पनात्मक जे काही अडचणी आहेत तर त्यालाच तात्विक अडचण म्हटलं गेलेलं आहे आणि सांख्यिकीय ज्या अडचणी आहेत तर त्याला व्यावहारिक अडचणी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा, संकल्पनात्मक अडचणी म्हणजेच तात्विक अडचणी आणि सांख्यिकीय अडचणी म्हणजेच व्यावहारिक अडचणी. सो आपल्याला तात्विक अडचणी नाही अशा पद्धतीने या ठिकाणी विचारलेलं आहे. सो तात्विक अडचणीमध्ये कुठल्या अडचणींचा समावेश असतो तर हस्तांतरित देणे. हस्तांतरित देणे म्हणजे काय तर ज्या वेळेस गव्हर्नमेंट कडून सोशल सिक्युरिटीज जे काही असतात, ओके, ज्यामध्ये पेन्शनच्या स्वरूपामध्ये असेल किंवा निश्चित अशा अमाऊंट मध्ये एखाद्या गरीब कुटुंबाला सरकारकडून जे अनुदान वगैरे किंवा जे डीबीटीच्या माध्यमातून त्याला उत्पन्न प्राप्त होत असतो. सो जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केल्या जातो तर त्यावेळेस या हस्तांतरित उत्पन्नाचा समावेश त्याच्यामध्ये नसतो आणि म्हणून योग्य ती जी काही आकडेवारी आहे राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भाने ते आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणूनच हस्तांतरित देणे या ठिकाणी आपण एक तात्विक अडचण किंवा संकल्पनात्मक अडचण आपल्याला दिसून येतो. ओके, सो एक्झॅक्ट आकडेवारीशी नसून मात्र ते एक संकल्पना आहे, कारण अशा पद्धतीने किती अमाऊंट दिलेला आहे यामध्ये आपल्याला कळून येत नाही. ओके, सो हस्तांतरित देणी आहे. त्यानंतर आहे बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न. बेकायदेशीर व्यवहार म्हणजे काय तर जुगार असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, दलाली वगैरे असतील, सो त्याचं जे काही ऍक्च्युअल अमाऊंट आहे तो किती प्राप्त झालेला आहे हे गव्हर्नमेंटकडे जे बेकायदेशीर उत्पन्न प्राप्त करणारे जे व्यक्ती असतात किंवा जो गट असतो किंवा संस्था असतात ते त्या गव्हर्नमेंटकडे जी ऍक्च्युअली आकडेवारी आहे ती देत नाही आणि अशा वेळेस काय होतं तर फेक ऍक्च्युअल किंवा फेक आकडेवारी त्यांच्या गव्हर्नमेंटकडे जातो आणि त्यानुसारच मग राष्ट्रीय उत्पन्नाची जी गणना आहे ती झालेली असते आणि ते देखील आपल्या योग्य किंवा निश्चित उत्पन्नाची जी काही गणना आहे तर त्यासाठी एक समस्या म्हणून आपल्याला दिसून येतो आणि ते देखील तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचण आपल्याला दिसून येतो. विनामूल्य सेवा. विनामूल्य सेवा म्हणजे काय तर घर काम करणारे जे आपले आई आई असतील, बहीण असेल, सो हे जे काही विनामूल्य सेवा प्रोव्हाइड करतात. ओके, किंवा एखादा डॉक्टर आहे, सो डॉक्टर जर घरच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा जेव्हा आजार दुरुस्त करत असेल, ओके, त्याच्यावर औषधोपचार करत असेल, तर त्याचा देखील समावेश या ठिकाणी तो कुठलीही फीस घेत नाही आणि त्याचा समावेश या विनामूल्य सेवामध्ये होतो. सो याचा देखील समावेश या संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचणीमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर स्वउपभोगासाठीचे उत्पादन. ओके, आपण जेव्हा शेतीमध्ये स्वतःचा जे काही उदरनिर्वाह आहे त्या उदरनिर्वाहासाठी जेव्हा उत्पादन घेत असतो आणि त्या उत्पादनाचा जो काही वापर आहे तो आपण फक्त आपल्या उदरनिर्वाह भागावा यासाठी करत असतो. सो त्याचा समावेश आपण कुठल्याही पद्धतीने ती आकडेवारी आपण सरकारला सांगत नाही की आपल्याला 10 पोते इतके जे काही अन्नधान्य झाले किंवा हे झालं ते झालं आपण सांगत नाही. ज्या गोष्टी आपण विक्रीच्या माध्यमातून सरकारकडे दाखवतो तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. उपभोगाचा साठीचा जो काही उत्पादन असतो त्याचा समावेश केला जात नाही आणि ती देखील एक संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचण आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे परकीय कंपन्यांचे उत्पन्न. परकीय कंपन्यांचे उत्पन्न जे असतात ते आहेत त्यापेक्षा कमी ते दाखवत असतात. ओके, सो त्यामुळे त्यांना विविध टॅक्स देखील भरावा लागते ज्यामध्ये डिव्हिडंड टॅक्स असेल. ओके, सो अशा पद्धतीने टॅक्स देखील गव्हर्नमेंट त्याच्यावर आकारत असते. ओके, निश्चित नफा झाल्याच्या नंतर जर जास्तीचा नफा असेल तर त्यावर देखील आकारत. मात्र एक्झॅक्ट आकडेवारी कंपनी जे असतात ते देत नाही. ओके, परकीय कंपन्या असतात ते, त्यामुळे त्याचा देखील या तात्विक अडचणीमध्ये किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ते देखील एक अडचण ठरतो आहे. सरकारी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार असेल तर त्या भ्रष्टाचारामुळे योग्य ती आकडेवारी किंवा योग्य तो उत्पन्न किंवा खर्च किती झालेला यावेळी या संदर्भाने आपल्याला विशिष्ट जे काही निश्चित आकडेवारी पाहिजे असतात तर ते आपल्याला दिसून येत नाही किंवा मिळत नाही. सो ते देखील एक अडचण म्हणून आपण यामध्ये कन्सिडर करू शकतो. सो ते देखील एक संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचण असणार आहे. किमतीतील बदल. ओके, आज जर एखाद्या वस्तूची किंमत जर 10 रुपये असेल तर उद्या 20 रुपये. सो गव्हर्नमेंट काय करत असते तर प्रत्येक दिवसाची उत्पन्नाची जी गणना आहे ती करत नसते. सो एका वर्षाला किंवा फायनान्शियल इयरला करत असते आणि फायनान्शियल इयरमध्ये जी काही सरासरी किंमत आहे त्या सरासरी किंमतीचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतात. ओके, सो ते देखील किमतीतील जो काही बदल आहे ते देखील या ठिकाणी अडचण ठरतो आहे. ओके, सो तात्विक अडचण आणि संकल्पनात्मक अडचण या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर सांख्यिकीय अडचण किंवा एकंदरीत व्यावहारिक अडचण. याच्यामध्ये दुहेरी गणनेची समस्या. आता दुहेरी गणनेची समस्या म्हणजे काय तर एखादी वस्तू आहे, सो एखादी वस्तू जर एकदा उत्पादनाच्या प्रोसेसरवर किंवा उत्पादनाच्या प्रक्रियेवर त्याची गणना झालेली असेल. ओके, सो परत ते मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर ते वस्तू विकताना त्याच्यामध्ये दुय्यम जर ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कन्सिडर केल्या जात असेल, सो ते अशा वेळेस काय होतं तर दुहेरी गणनेची समस्या उद्भवते आणि परिणामी जो वस्तू आधी गणल्या गेलेली आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचा जी काही गणना आहे ती त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात दिसून येतो आणि जी काही ऍक्च्युअल आकडेवारी आहे त्या ऍक्च्युअल आकडेवारी किंवा जो निश्चित आकडेवारी पाहिजे ते आपल्याला दिसून येत नाही. जास्त किंवा कमी आकडेवारी आपल्याला दिसून येतो आणि ते देखील राष्ट्रीय उत्पन्नासाठी एक सांख्यिकीय अडचण आहे. ओके, एकंदरीत संख्येवर परिणाम करतो म्हणूनच याला सांख्यिकीय अडचण आपण म्हणू शकतो.
त्यानंतर अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व म्हणजे काय, तर जी काही प्राचीन काळापासून आपण जी बार्टर सिस्टम पद्धती माहित आहे की वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू, सो आजही काही काही ठिकाणी एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू घेणे, आणि अशा वेळेस काय होतं तर मुद्रेच्या माध्यमातून किंवा चलनाच्या माध्यमातून जे काही व्यवसाय आहे किंवा ट्रेडिंग आहे ते होत नाही, आणि त्यामुळे आपण करन्सीमध्ये एकंदरीत जो मूल्य आहे ते मोजत असतो, मात्र वस्तूंच्या जो काही मूल्य आहे ते आपण मोजत नाही. ओके, वस्तूंच्या बदल्यात वस्तू, आता त्याचा समावेश कशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करणार. ओके, सो हे देखील एक अडचण आपल्याला दिसून येतो, आणि त्यामुळे जी काही सांख्यिकीय आकडेवारी आहे ती निश्चित सांख्यिकीय आकडेवारी आपल्याला आपल्या उत्पन्नाच्या बाबतीत दिसून येते. अपुरी, अविश्वसनीय आणि सांख्यिकीय आकडेवारी. ओके, सो हे विशेषतः जनगणनाच्या बाबतीत असेल किंवा पशु जनगणना असेल किंवा इतर जे काही फॅमिली संदर्भात जे काही नॅशनल हेल्थ सर्वे वगैरे होतं, तर त्यामध्ये अशा पद्धतीची आकडेवारी आपल्याला किंवा अपुरी आकडेवारी किंवा अविश्वसनीय आकडेवारी, आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये जो काही न्यूनगंड असतो की सरकारचा जो काही दृष्टिकोन आहे त्या संदर्भाने, सो त्यामुळे ते अपुरी आकडेवारी देत असतात. ओके, सो त्यामुळे देखील जी काही आकडेवारी आहे तर आकडेवारीमध्ये निश्चित असा आणि योग्य तो आकडेवारी आपल्याला प्राप्त होत नाही. घसारा आहे. ओके, घसारा म्हणजे काय, तर भांडवली वस्तूची जी काही झीज झालेली असते उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये, सो त्याचा देखील आपल्या या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जेव्हा विचार करत नाही, सो त्याच्या देखील या ठिकाणी अडचण म्हणून आपण कन्सिडर करत असतो. निरक्षरता आहे, अज्ञान आहे, यामुळे देखील योग्य तो उत्पन्नाची आकडेवारी आपल्याला दिसून येत नाही. ओके, एखाद्या दुकानदारामध्ये जर एखादा निरक्षर किंवा अज्ञानी व्यक्ती गेलेला असेल, समजा ती 10 रुपयाची वस्तू असेल, तर त्याला त्या दुकानदाराने 15 रुपयाच्या जे काही वस्तू आहेत 15 रुपयामध्ये जर विकलेलं असेल, ऍक्च्युअली जी काही एमआरपी आहे ती 10 रुपये आहे, मात्र 5 रुपये त्याच्याकडून 5 रुपये एक्स्ट्रा घेऊन, ओके, सो एमआरपी नुसार 5 रुपये त्याच्याकडून एक्स्ट्रा घेऊन विकले जाते. सो हे जे काही 5 रुपये आहेत ते 5 रुपये त्या दुकानदाराकडे शुद्ध नफा किंवा एक सरकारला न दाखवणारा नफा होत असतो. ओके, सो त्यामुळे फक्त सरकार या 10 रुपये या 10 रुपयाचाच विचार करत असतो. सो 5 रुपये अतिरिक्त त्याने कमावलेला आहे या निरक्षर व अज्ञान व्यक्तीकडून, त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही, आणि जी काही अचूक आकडेवारी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत पाहिजे असतं ते आपल्याला मिळत नाही. त्यामुळे ते देखील एक सांख्यिकीय अडचण आपल्याला दिसून येतो. अचूक माहितीचा अभाव. ओके, योग्य माहिती देत नाही, त्यामुळे देखील जी काही राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना आपल्याला अडचणी निर्माण होतो. चुकीची माहिती देणे. ओके, सो अशा पद्धतीने सांख्यिकी आणि व्यावहारिक अडचण किंवा संकल्पनात्मक आणि तात्विक अडचण या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये हे सविस्तर दिलेलं आहे, तुम्ही ते नक्की रीड करा, त्याचा फायदा मेन्समध्ये नक्की होणार आहे. ओके, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना खालील तात्विक अडचण नाही. तात्विक अडचण नाहीत म्हणजे कोणती अडचण आहे, तर ती व्यावहारिक अडचण आहे किंवा सांख्यिकीय अडचण आहे. ओके, सो हस्तांतरित देणे हे एकंदरीत तात्विक अडचण आहे. विनामूल्य सेवा. आता विनामूल्य सेवेचा समावेश कशात होतो, तर याचा देखील तात्विक अडचणमध्ये समावेश होतो. स्वउपभोगासाठीचे उत्पन्न याचा देखील समावेश या तात्विक अडचणमध्ये होतो आहे. ओके, स्वउपभोगासाठीचे उत्पन्न. त्यानंतर ड आहे दुहेरी गणनेची समस्या. आता दुहेरी गणनेची समस्या एकंदरीत या व्यावहारिक अडचणमध्ये होतो. ओके, सो ते जे तात्विक अडचण नाही आपण म्हणू शकतो. ओके, सो ड आपल्या पर्यायात असायला हवं. नंतर आहे निरक्षरता व अज्ञान. सो निरक्षरता व अज्ञान हे देखील या तात्विक अडचणीमध्ये समावेश होत नाही, तर ते सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणीमध्ये होतो. त्यामुळे ही देखील आपल्या पर्यायात असायला हवं. आणि किमतीतील बदल. आता किमतीतील बदल जी काही अडचण आहे एकंदरीतच आपल्याला तात्विक अडचणीच्या बाबतीत दिसून येतो, त्यामुळे याचा देखील आपण विचार करणार नाही. ओके, सो कुठला स्टेटमेंट हे तात्विक अडचण नाही, तर ते काय आहे, तर व्यावहारिक अडचण आहे. सो व्यावहारिक अडचण आहे दुहेरी गणनेची समस्या आणि निरक्षरता व ज्ञान. सो निरक्षरता व ज्ञान आणि दुहेरी गणनेची समस्या अर्थात ड आणि ई. सो ड आणि ई असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे हिंदू वाढ दर. ओके, ज्याला हिंदू ग्रोथ रेट म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता हिंदू वाढ दर किंवा हिंदू ग्रोथ रेट कशाशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न, लोकसंख्या, साक्षरता. ओके, आता या ठिकाणी जरी हिंदू हे नाव दिलेलं असलं तरी ते कुठल्याही रिलिजनशी किंवा कुठल्याही समुदायाशी ते दाखवत नाही किंवा ते संबंध दाखवत नाही. ओके, किंवा पॉलिटिकल ऑर्गनायझेशनशी कुठलाही संबंध दाखवत नाही. सो ते केवळ एक आर्थिक जो काही घडामोडी आहे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जे चढ उतार होत असतात, तर चढ उताराच्या संदर्भाने प्राध्यापक राजकृष्ण यांनी 1878 मध्ये आणि त्यानंतर 1978 मध्ये आणि त्यानंतर अमेरिकेत जाऊन अमेरिकेमधील जे काही इकॉनॉमिक्स असोसिएशन मध्ये त्यांचं जे काही स्पीच आहे, तर त्या स्पीच मध्ये त्यांनी 1981 मध्ये पहिल्यांदा या हिंदू विकास दरावर जो शब्द आहे तो वापरलेला होता. आता हिंदू विकास दर म्हणजे काय, तर ज्यावेळेस अर्थव्यवस्था खालावत जाते. ओके, आपल्याला माहित आहे की 50 नंतर 50 ते 80च्या दशकामध्ये आपण जे काही आपल्या राष्ट्राला परत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सक्षम बनवण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो. ओके,
मात्र काही अडचणी आपण फेस करत होतो, ज्यामध्ये युद्ध असेल, परकीय जे काही आक्रमण असतील किंवा व्यापार तुलाचे प्रश्न असेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर तेलाचे भाव जे काही आहे ते वाढलेले होते आणि त्यामुळे देखील आपण आपली जे इकॉनॉमिक्स आहे ते क्रायसिस, सो वेगवेगळ्या क्रायसिसच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या कारणास्तव जेव्हा अर्थव्यवस्था खालच्या दिशेने जाते किंवा खालावलेली असते, तर ते जे काही ग्रोथ किंवा तो जो काही दर असतो, ओके, खालती जाण्याचा किंवा निगेटिव्ह मध्ये जो अर्थव्यवस्थेतील जो काही विकास आहे तो आपल्याला दिसून येतो. सो त्यालाच या ठिकाणी हिंदू वाढ दर म्हटला गेलेला आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा, कारण 2023 मध्ये, ओके, सो 2022-23 मध्ये हे चर्चेत होतं. यावर जे काही स्टेटमेंट आहे ते आपल्या रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील भाष्य केलेलं होतं. ओके, सो लक्षात ठेवा, 1950 ते 80च्या दशकात जी काही निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे किंवा जो काही खाली अर्थव्यवस्था खाली जाण्याचा जो काही दर आहे तो 3.5 ते 4% आसपास किंवा जवळपास होता. ओके, सो त्यालाच हिंदू वाढ दर म्हटला गेलेला आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. प्राध्यापक राजकृष्ण यांनी सांगितलेला जो काही हिंदू विकास दर आहे ते राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीडीपीशी निगडीत आहे. ओके, सो जीडीपी किंवा राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत आहे, त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रीय उत्पन्न. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा. ओके, या ठिकाणी विधाने आणि त्याचे जे काही कारणे आहेत ते दिलेले आहे. विधान अ, राष्ट्रीय विकासासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक असतो. ब आहे कारण दिलेलं आहे. ब किंवा बी, अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ आर्थिक वाढ हेच एकमेव उपयुक्त घटक नाही. ओके, सो राष्ट्रीय विकासाच्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे की बहुआयामी दृष्टिकोन, बहुआयामीमध्ये जेव्हा राष्ट्राचा विकास करायचा असेल, सो त्यामध्ये अर्थव्यवस्थेची मध्ये वाढ होणे गरजेचे आहे. सोबतच अर्थव्यवस्थेचे जे काही विकास आहे ते अर्थव्यवस्थेचे विकास देखील होणे त्याच प्रमाणामध्ये गरजेचं आहे. आणि मानव विकास असेल, त्यानंतर महिला सक्षमीकरण असेल, ओके, सो राजकीय जो काही उदासीनता आहे ते देखील कमी प्रमाणात असायला हवं. ओके, राजकीय प्रोत्साहन किंवा राजकारण जे आहे ते या विकासाचा जे काही दृष्टिकोन आहे त्यापासून विलुप्त असायला हवं. सो या बहुआयामी दृष्टिकोनातूनच राष्ट्र जे असतो ते विकास पावत असतो किंवा राष्ट्राचा एकंदरीत विकास दिसून येत असतो. ओके, त्या ठिकाणी हे दिलेलं आहे की राष्ट्रीय विकासासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक असतो का, तर नक्कीच अ स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ आर्थिक वाढ हेच एकमेव घटक नाही. ओके, सो बरोबर आहे, कारण हे कारण या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतो की अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ आर्थिक वाढ हेच एकमेव घटक नाही, म्हणूनच आपण बहुआयामी दृष्टिकोनाचा स्वीकार करत असतो. ओके, सो त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि बी हे याचे कारण आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, सो या ठिकाणी हे दिलेलं आहे इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके, जेव्हा क्वांटिटिव्ह ऍस्पेक्टने जेव्हा विचार केला जातो, सो त्याला इकॉनॉमिक ग्रोथ म्हटलं गेलेलं आहे. ओके, क्वालिटेटिव्ह. ओके, सो इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, तर क्वांटिटी किंवा सांख्यिकीय दृष्ट्या जेव्हा वाढ घडून येते अर्थव्यवस्थेमध्ये, तर त्यास आपण इकॉनॉमिक किंवा आर्थिक वृद्धी म्हणत असतो. तर आर्थिक विकास म्हणजे काय, तर जेव्हा क्वांटिटी किंवा क्वांटिटी सोबतच क्वालिटेटिव्ह जेव्हा आस्पेक्ट आहे किंवा क्वालिटेटिव्ह जे काही किंवा गुणात्मक आणि संख्यात्मक ह्या दोन्ही गोष्टीवर जेव्हा एकंदरीतच विकास घडून येत असतो किंवा वाढ घडून येत असतो, तर त्याला आपण आर्थिक विकास म्हणत असतो. ओके, त्या ठिकाणी हे दिलेलं आहे, कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी बहुआयामी दृष्टिकोनाची आवश्यकता असते, जेणेकरून त्या देशातील अर्थव्यवस्थेचा सर्वसमावेशक जो काही विकास आहे ती उद्दिष्टे साध्य करता यावं. आर्थिक विकास किंवा आर्थिक वाढ ही एक सांख्यिकीय संकल्पना आहे. तर आर्थिक विकास ही एकंदरीतच एक आपल्याला गुणवत्तापूर्ण संकल्पना आपल्याला दिसून येतो. ओके, सो आर्थिक विकास गुणवत्तापूर्ण संकल्पना आहे. ओके, सो मायक्रो आणि मॅक्रो या इकॉनॉमिक्स मध्ये आपण हे अभ्यासत असतो. ओके, सो त्या संदर्भाने हे दिलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा अर्थ. ओके, सो स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, तर जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हटलं गेलेलं असतं तर जीएनपी, नॅशनल प्रोडक्ट. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो जीडीपीच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा अर्थ काय आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादन जीएनपी. त्यानंतर ब आहे निव्वळ. ओके, सो या ठिकाणी निव्वळ पाहिजे होतं, निव्वळ अर्थात नेट राष्ट्रीय उत्पादन आहे का, नॅशनल प्रोडक्ट. त्यानंतर आहे एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू, क स्टेटमेंट आहे. आणि ड स्टेटमेंट आहे सरकारचे उत्पन्न. सो फक्त आणि ब, फक्त क, फक्त ड. ओके, सो कुठला पर्याय या स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भात योग्य असणार आहे.
ओके, हे आधीच्या स्लाइडमध्ये किंवा आधीच्या जे काही आर्थिक संकल्पना आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना आपण याआधी अभ्यासलेल्या आहेत, त्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, सो स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, ज्याला जीडीपी म्हटलं गेलेलं आहे. सो एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत भागात जे उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचे जे बाजारभावानुसार मूल्य असतो, तर त्याचा विचार या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये केला जातो. ओके, सो देशाच्या सीमेरेषेच्या बाबतीत याचा विचार केला जातो. ओके, आणि देशाच्या पलीकडे जाऊन एखाद्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जेव्हा रेमिटन्सच्या माध्यमातून जो काही उत्पन्न प्राप्त होतं, सो त्याचा समावेश या नॅशनल प्रोडक्टमध्ये केला जातो. ओके, सो लक्षात ठेवा, या ठिकाणी स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, तर एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचा जेव्हा विचार केला जातो, सो त्यास जीडीपी या संकल्पनेमध्ये अर्थात स्थूल देशांतर्गत संकल्पनेमध्ये विचारात घेतला जातो. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितला, सो क हे जे काही स्टेटमेंट आहे ते फक्त क बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, नंतर स्थूल राष्ट्रीय उत्पादन या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यामध्ये देशातील व्यक्ती एखाद्या कालखंडात जेवढे अंतिम वस्तू व सेवांचे उत्पादन करत असतो, सो आयदर ते देशात असो की विदेशात असो, सो देशात असेल तर त्याचा जो काही उत्पन्न आहे तो आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होत असतो. आणि जरी बाहेरच्या देशामध्ये किंवा परकीय देशामध्ये जरी तो रेमिटन्स किंवा कामाला असेल तरी देखील त्याचा जो काही रेमिटन्स आहे तो आपल्या देशामध्ये इन्क्लूड होत असतो. सो एकंदरीतच ते नॅशनल प्रोडक्टमध्ये त्याचा विचार केला जातो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, केन्सच्या उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत संदर्भात योग्य विधाने विचार करा. ओके, आता जे काही जॉन मेनार्ड केन्स होते, ओके, ज्याला जेएम केन्स म्हटलं गेलेलं आहे, सो त्याचे जे काही उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत आहे त्या संदर्भाने खालील जे काही विधान आहेत ते योग्य कुठले आहेत ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं. आर्थिक मंदीच्या काळात राजकोषीय धोरण हे चलनविषयक धोरणापेक्षा अधिक परिणामकारक असते. त्यानंतर ब आहे, रोजगाराची पातळी वाढवण्यासाठी कर कमी करणे हे अपेक्षित असतं. ओके, सो कुठले विधान या ठिकाणी योग्य आहे, पर्याय दिलेला आहे, फक्त अ बरोबर ब चुकीचे, फक्त ब बरोबर अ चुकीचे. त्यानंतर तिसरा पर्याय आहे, दोन्ही विधान खरे नाहीत आणि दोन्ही विधान खरी आहेत. अशा पद्धतीने चौथा पर्याय दिलेला आहे. आता जे काही या जॉन मेनार्ड केन्स अर्थात जे काही जेएम केन्स आहे, सो या जेएम केन्सचा जो काही अर्थशास्त्रीय दृष्टिकोन आहे किंवा आर्थिक सिद्धांत खऱ्या अर्थाने 1930च्या दशकामध्ये विशेषतः महामंदीच्या काळानंतर जे काही अर्थव्यवस्थेला परत उभारी मिळण्यासाठी किंवा त्या अर्थव्यवस्थेला परत आर्थिक महामंदीतून सावरण्यासाठी म्हणून ज्या वेगवेगळ्या देशांनी किंवा विकसित राष्ट्रांनी जो प्रयत्न केलेले होते, तर त्याच्यामध्ये जे काही जेएम केन्सने जी संकल्पना सुचवलेली होती, तर त्याचा मोस्ट ऑफ द देशामध्ये त्याचा समावेश झाल्याचे आपल्याला दिसून येतो. आता त्या संदर्भाने द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे जे काही बुक आहे तर त्यांनी लिहिलेलं आहे. आणि यामध्ये त्यांनी केनेशियन क्रांती जो काही घडून आलेला आहे, या पुस्तकातूनच एक केनेशियन क्रांती घडून आलेला आहे. सो या पुस्तकात काही जे काही सिद्धांत आहे त्यांनी पब्लिश केलेला आहे. यामधील जो काही उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत आहे, सो उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत या द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हा याचा एकंदरीत केंद्रबिंदू किंवा गाभा आपण म्हणू शकतो. ओके, सो यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे, तर अल्पावधीत राष्ट्रीय उत्पन्नाची जेव्हा पातळी आणि रोजगाराची पातळी हे देशातील एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्यावर अवलंबून असते. राष्ट्रीय उत्पन्नाचा समतोल तेथे होतो जिथे एकूण मागणी आणि एकूण मागणी जी असते ती एकूण पुरवठ्या इतकीच असते. ओके, थोडक्यात काय, तर राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही पातळी आहे ती योग्य किंवा समतोल त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जर आपल्याला आणावायचं असेल, सो अशा वेळेस मागणी आणि पुरवठा हे दोन्ही समान असले पाहिजे. ओके, अशी जी काही संकल्पना आहे ते या उत्पन्न आणि रोजगाराच्या संदर्भात त्यांनी सुचवलेली आहे. आता 1930च्या दशकामध्ये याचा फायदा कसा झाला, तर ज्यावेळेस अर्थव्यवस्था ही पूर्णतः मध्ये गेलेली होती. ओके, सो मंदीमध्ये गेल्या कारणाने रोजगाराचा जो काही दर होता तो खूप नगण्य होता आणि देशामध्ये रोजगार निर्माण करणे, उत्पादनाला चालना देणे आणि एकंदरीतच अर्थव्यवस्थेला पुन्हा सावरण्यासाठी म्हणून त्यांनी एक संकल्पना सुचवली. आणि त्यांनी असं सांगितलं की आर्थिक मंदीच्या काळात जे काही राजकोषीय धोरण आहे, म्हणजे याआधी काय व्हायचं, तर 1930च्या आधी जो काही अर्थव्यवस्था आहे ते भांडवलशाही नियंत्रित मोठ्या प्रमाणामध्ये होते. ओके, जे काही भांडवलवादी लोक होते, ओके, उद्योग किंवा व्यवसाय करणारे जे उद्योगपती होते, तर त्यांच्या हस्ते किंवा त्यांच्या हाताखाली जी काही अर्थव्यवस्था आहे, देशाची अर्थव्यवस्था चालायची. मात्र या मंदीच्या नंतर एकंदरीत जी अर्थव्यवस्था कोसळलेली होती, तर त्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेवर एक उपाय म्हणून यांनी काय सुचवलेलं आहे, तर आर्थिक मंदीला बाहेर काढण्यासाठी अर्थव्यवस्थेमधून आर्थिक मंदीच्या बाहेर काढण्यासाठी सरकारने त्या जे काही उत्पादन असेल किंवा जे काही रोजगार आहे, ओके, सो त्या संदर्भात जो काही निर्णय आहे अर्थव्यवस्थेसंदर्भाने विशेषतः जो निर्णय आहे तो
सरकार केंद्रित असावा किंवा सरकार नियंत्रित असावा अशा पद्धतीची जी संकल्पना आहे ती या केन्स यांनी मांडलेली आहे. याच्यामध्ये काय दिसून येतात तर याचा इम्पॅक्ट असा होईल, जर सरकारने आपल्या नियंत्रित जर अर्थव्यवस्थेला केलं तर त्यामध्ये जे काही सरकारचे राजकोषीय धोरण आहे ते अधिक परिणामकारक दिसून येईल. आणि अशा वेळेस तुटीचा अर्थभरणा असेल किंवा जास्तीत जास्त मागणीला प्रोत्साहन मिळावा. ओके, सो त्यासाठी गव्हर्नमेंट जास्त प्रमाणामध्ये मार्केटमध्ये पैसा ओतू शकेल आणि त्यामुळे लोकांकडे पैसा येईल आणि पैसा आल्याच्या नंतर त्यांची जी काही उत्पन्न क्षमता वाढेल आणि ते खर्च करण्याची प्रवृत्ती होईल आणि खर्च केल्यामुळे वस्तूची मागणी वाढेल आणि वस्तूची मागणी वाढली तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये देखील वाढ होईल. ओके, सो मागणी डिमांड वाढली तर त्याचे जे काही प्रोडक्शन आहे, ओके, वस्तूच्या उत्पादनाला देखील चालना मिळेल आणि प्रोडक्शन वाढेल आणि प्रोडक्शन वाढवण्यासाठी परत जे काही मजूर वर्ग आहे त्या मजूर वर्गाची आवश्यकता भासेल आणि त्यामुळे रोजगाराची जी पातळी आहे, ओके, एम्प्लॉयमेंटची जी काही पातळी आहे ती देखील वाढेल आणि अशा पद्धतीने जे काही इकॉनॉमिक्स आहे ती इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था मंदीच्या संकटातून बाहेर येईल. ही जी काही शिफारस आहे ते या केन्स यांनी केलेली होती. ओके, त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य आहे. रोजगाराची पातळी वाढवण्यासाठी कर कमी करणे हे या ठिकाणी अपेक्षित होते. ओके, सो हे देखील बरोबर आहे, कारण जर कराचा दर जो काही गव्हर्नमेंट कर आकारतो आहे, कराचा दर जर जास्त असेल, समजा एखाद्या ते व्यक्तीचं उत्पन्न 100 रुपये आहे, ओके, आणि आपण त्याच्याकडून जर 15% कर आकारत असू किंवा गव्हर्नमेंट 15% कर आकारत असेल, सो अशा वेळेस त्याला 15 रुपये त्या गव्हर्नमेंटकडे भरावं लागतो आणि त्याच्याकडे फक्त 85 रुपये शिल्लक राहतात. ओके, सो फक्त तो 85 रुपये मार्केटमध्ये खर्च करू शकतो. ओके, आणि जर समजा त्याचा जो काही कराचा दर आपण 10% केला किंवा कमी केला तर तो फक्त 10 रुपये त्या गव्हर्नमेंटकडे कर भरेल आणि त्याला खर्च करण्यायोग्य जे काही उत्पन्न आहे ते 90 रुपये राहते. सो 5 रुपयाची जी काही खर्च करण्याची प्रवृत्ती वाढेल आणि देशाचं जे काही मागणी आहे ते मागणीला चालना मिळेल आणि तद्वतच पुरवठ्याला देखील चालना मिळेल. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. सो दोन्ही विधाने खरी आहेत. जे काही पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, सो या ठिकाणी हेच आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे ते दिलेलं आहे. राजकोषीय धोरण हे चलनविषयक धोरणापेक्षा अधिक परिणामकारकरित्या राबवले जाऊ शकते आणि कर आकारणीचा जो काही दर आहे तो कमी करणे अपेक्षित असतो. ओके, सो लक्षात ठेवा. त्यानंतर आहे जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक, ज्याला फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स म्हटलं गेलेलं आहे. त्या संदर्भाने योग्य विधाने ओळखा असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, सो ही संकल्पना M.D. मॉरिस, ओके, सो डेव्हिड मॉरिस यांनी मांडली. काय त्यानंतर ब आहे विकासाचे निर्देशन करण्यासाठी GNP ला पर्याय म्हणून असणारी ही संकल्पना आहे. त्यानंतर क आहे यात मूलभूत साक्षरता, दरडोई उत्पन्न आणि अपेक्षित आयुर्मान याचा विचार केला जातो. तर जी काही जीवनमानाचा किंवा जीवनाचा जो भौतिक गुणवत्ता निर्देशांक आहे यावर ऑलरेडी राज्यसेवा पूर्व परीक्षा आय थिंक 2021 किंवा 22 मध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा. PQLI फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स. ओके, सो त्या संदर्भाने कुठलं जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य आहे. आता जे काही भौतिक जीवन गुणवत्ता निर्देशांक आहे ज्याला फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स म्हटलं गेलेलं आहे, सो त्या संदर्भाने एक संयुक्त मोजमाप आहे ज्याच्यामध्ये देशाचा जीवनमान किंवा कल्याणकारक जे काही मूल्यांकन आहे ते कल्याणकारक मूल्यांकन करण्यासाठी, ओके, वेलफेअर जे काही किती विकास झालेला आहे त्याची ऍक्च्युअल विकासाची ग्रोथ मोजण्यासाठी GDP आणि GNP यासारख्या जे काही उत्पन्नाच्या बेसिसवर जे काही आपण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची किंवा एकंदरीत राष्ट्राची जी आर्थिक विकास आहे ते आपण मोजत असतो किंवा सामाजिक विकास आहे ते आपण मोजत असतो. सो त्याला पर्याय म्हणून, ओके, कारण त्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट जे काही किती विकास झालेला आहे आपल्याला कळून येत नाही. सो त्याला पर्याय म्हणून GDP आणि GNP यासारख्या जे काही आर्थिक निर्देशकांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी एक नवीन संकल्पना ज्याला PQLI फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स ही जी काही नवीन संकल्पना आहे ती सुचवली आणि कोणी सुचवलेली आहे तर 1979 मध्ये डेव्हिड मॉरिस. ओके, सो डेव्हिड मॉरिस यांनी ही संकल्पना सुचवलेली आहे. ओके, आणि यामध्ये जे काही निकष आहेत, सो 3 निर्देशांक किंवा 3 आयामांचा विचार करून जे काही निर्देशांक आहे ते पब्लिश केला जातो किंवा जे काही अहवाल आहे, ओके, इंडेक्स आहे ते पब्लिश केला जातो, ज्यामध्ये 1 वर्षाचे जीवन आयुर्मान, ओके, म्हणजे 1 वर्षापर्यंतचे जे काही सरासरी जे जीवन आयुर्मान आहे किंवा लाईफ आहे, ओके, सो त्याचा विचार केला जातो. बाल मृत्यू दर, चाइल्ड मोर्टॅलिटी आणि साक्षरता दर, ओके, एज्युकेशन. सो एज्युकेशन कसं आहे, एखाद्या देशाचा एज्युकेशन जो आहे रेट तो कसा आहे, नंतर चाइल्ड मोर्टॅलिटी त्या देशामध्ये कशा पद्धतीने आहे आणि जो काही सरासरी जीवन आयुर्मान आहे तो कसा आहे, यानुसार जे काही हे निर्देशांक काढला जातो. सो यालाच जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक म्हटलं गेलेलं आहे.
हे जे काही निर्देशांक आहे ते 0 ते 100 या दरम्यान मोजले जातो. ओके, तो स्केल देखील लक्षात ठेवा, 0 ते 100 या दरम्यान ते मोजले जातात. ओके, या ठिकाणी सूत्र देखील दिलेलं आहे. भौतिक जीवनाचा गुणवत्ता निर्देशांक मोजताना एकंदरीतच 1 वर्षाचे जे काही जीवनमान किंवा आयुर्मान असतं, ओके, बालकांचे 1 वर्षामध्ये किती बालकं जिवंत राहतात, ओके, 1 वर्षाचे जे असताना त्यांच्यामध्ये किती बालकांची जी काही डेथ होते, ओके, सो त्याचा विचार करून सो जे जीवनमान किंवा सरासरी जीवनमान काढले जाते, सो त्याचा विचार केला जातो. मोजणी केल्यानंतर जे काही बालमृत्यूचा दर किती मिळालेला आहे त्याच्यानुसार आणि एकंदरीत साक्षरता दर किती आहे त्यानुसार हे काढले जाते. ओके, सो IMR इंडेक्स, लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स आणि बेसिक लिटरसी इंडेक्स अशा पद्धतीने यानुसार आणि त्याला 3 या जी काही संख्या आहे त्याने भाग दिला जातो आणि त्यानुसार जे काही इंडेक्स आहे ते काढले जातो. ओके, आता आपण प्रश्नाकडे येऊयात. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक. ओके, सो योग्य विधान ओळखा. ही संकल्पना MD मॉरिस यांनी विकसित केली का किंवा मांडली? सो हे बरोबर आहे. MD मॉरिस किंवा मॉरिस डेव्हिड मॉरिस असं त्यांचं नाव आहे. सो अ स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अ स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर ब आहे, विकासाचे निर्देशन करण्यासाठी GNP ला पर्याय म्हणून ही संकल्पना सुचवली. अर्थात जे काही खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे किंवा नाही हे GDP किंवा GNP आधारित न मोजता या सामाजिक किंवा वेलफेअर घटकांच्या आधारे जी मोजली जाते, सो त्यासाठी ही संकल्पना विकसित केली आहे का? सो हे देखील बरोबर आहे. ओके, आणि क दिलेलं आहे, यात मूलभूत साक्षरता, ओके, जे काही बेसिक लिटरसी रेट आहे, दरडोई उत्पन्न आणि अपेक्षित आयुर्मान. सो या ठिकाणी आपण आताच बघितलं की GNP आणि GDP ला पर्याय म्हणून जे काही निर्देशांक आहे ते जारी केले जातो. मात्र या ठिकाणी दरडोई उत्पन्नाचा समावेश असतो आणि दरडोई उत्पन्न हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जातो आणि ते एकंदरीतच GDP किंवा GNP मध्ये किंवा या आधारावर दरडोई उत्पन्न मोजली जाते. त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो या ठिकाणी दरडोई उत्पन्न या ठिकाणी जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे. मूलभूत साक्षरता याचा विचार केला जातो, अपेक्षित आयुर्मान आणि जे काही बालमृत्यू दर आहे त्या बालमृत्यू दराचा या ठिकाणी विचार केला जातो. ओके, सो बालमृत्यू दर, सो अशा 3 आयामांचा या ठिकाणी विचार केला जातो. ओके, मात्र दरडोई उत्पन्नाचा विचार केला जात नाही. त्यामुळे अ आणि ब या प्रश्नाचं किंवा या विधानात दिलेल्या विधानांपैकी अ आणि ब विधान योग्य आहे, मात्र क विधान चुकीचं आहे. त्यामुळे फक्त अ आणि ब असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे, आणि एकंदरीतच राष्ट्रीय उत्पन्न मापन संदर्भाने जी काही समिती 1949 ला गठीत झालेली होती त्यावर आयोगाने ऑलरेडी कंबाईन पूर्वपरीक्षा 2021 मध्ये प्रश्न विचारलेला होता आणि राष्ट्रीय उत्पन्न हे जे काही टॉपिक आहे ते राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती संदर्भात अयोग्य म्हणजे काय तर चुकीचे विधाने ओळखा असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे, 4 ऑगस्ट 1949 ला ही समिती गठीत झाली का? त्यानंतर आहे, PC महालनोबिस हे याचे अध्यक्ष होते. क आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना जी काही आधारभूत वर्ष आहे 1948-49 नुसार करण्यात आली. आणि ड आहे, या समितीने आपला अंतिम अहवाल फेब्रुवारी 1954 ला सरकारकडे सादर केला. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती स्थापना 4 ऑगस्ट 1949. आता या ठिकाणी प्रश्नात तेच दिलेलं होतं 4 ऑगस्ट 1949. अ जे स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे, अध्यक्ष कोण होते तर PC महालनोबिस. सो अध्यक्ष कोण होते? ब दिलेलं आहे PC महालनोबिस, हे देखील योग्य असणार आहे. त्यानंतर सदस्य कोण होते तर सदस्य लक्षात ठेवा, VKRV राव. ओके, सो VKRV राव आणि DR गाडगीळ हे 2 सदस्य होते. अशी त्रिसदस्यीय ही समिती स्थापन झालेली होती. यांनी जो काही अहवाल आहे, पहिला अहवाल 1951 मध्ये, ओके, 15 एप्रिल 1951 ला दिलेला आहे प्रथम अहवाल, आणि अंतिम अहवाल 14 फेब्रुवारी 1954 ला. ओके, सो फेब्रुवारी 1954 ला अंतिम अहवाल सरकारकडे सादर केलेला आहे. आणि यांनी जो काही राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केलेली होती तर ते कुठल्या आधारावर किंवा कोणत्या बेसिक किंवा ज्याला आधारभूत वर्ष म्हटलं गेलेलं आहे, सो कोणत्या आधारभूत वर्षानुसार राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केलेली होती तर 1948-49. ओके, आणि त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते 8,650 कोटी इतके देशाचे राष्ट्रीय उत्पन्न आहे अशा पद्धतीने त्यांनी आपल्या अहवालामध्ये सांगितलेले होते. आणि दरडोई उत्पन्न 246.90 रुपये अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं होतं. ओके, आता प्रश्नाकडे जर आलं तर अ स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे, ब देखील योग्य आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करताना आधारभूत वर्ष 1948-49 करण्यात आले होते का? सो बरोबर आहे, 1939-49 हे देखील क देखील योग्य आहे. अंतिम अहवाल फेब्रुवारी 1954 ला सरकारकडे सादर केला,
सो अंतिम अहवाल फेब्रुवारी 1954 सादर केला. सो हे देखील बरोबर आहे. आणि सर्व विधाने बरोबर आहे, मात्र आपल्याला अयोग्य विचारले आहे, अर्थात चुकीचे विचारले आहे. सो याचा अर्थ काय, तर कोणतेही विधान चुकीचे नाही किंवा कोणतेही विधान अयोग्य नाही. याचा अर्थ सर्व विधान योग्य आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासंदर्भात जे प्रयत्न झालेले होते, त्यामुळे त्या संदर्भाने ही काही आकडेवारी दिलेली आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी 1867-68 यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही गणना आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्यानुसार दरडोई जे काही उत्पन्न आहे ते 20 रुपये असं सांगितलेलं होतं. ओके. सो हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीचा वापर करून जी राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केलेली आहे ती डॉक्टर V.K.R.V. राव. ओके. सो डॉक्टर V.K.R.V. राव यांनी केलेली आहे. ओके. सो हे लक्षात ठेवा. 1925 ते 1930 या दरम्यान आणि दरडोई उत्पन्न 76 रुपये अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं होतं. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 कोणतेही नाही. सो अशा पद्धतीने 15 प्रश्न आपण एकंदरीतच राष्ट्रीय उत्पन्न, ओके, ज्याला नॅशनल इन्कम या टॉपिकवर प्लस आर्थिक वाढ, ओके, सो आर्थिक वाढ आणि विकास हे जे काही संकल्पनात्मक घटक आहेत यांच्यावर आपण बघितलेलं आहे आणि यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. आता जे काही हे प्रश्न आपण बघितले आहेत ते त्या संदर्भाने आपण ही जी काही रिव्हिजन विथ क्विज बॅच सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये 5 आठवड्यांमध्ये अर्थात 30 दिवसांमध्ये ही बॅच जी आहे ती संपवण्याचा आपण मानस ठेवलेला आहे आणि एकंदरीत त्याचा फायदा 25 ऑगस्टला होईल अशा पद्धतीने बॅच सुरू केलेला आहे. ओके. 5 सब्जेक्ट कुठले आहेत तर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास आणि विज्ञान. ओके. सो या ठिकाणी आपण राज्यशास्त्र हे जे काही विषय आहेत ते सविस्तर त्या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये किंवा या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. ओके. सो त्या प्रश्नांची जी काही PDF वगैरे आहे ते आपल्या त्या क्विज बॅचच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिलेले आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण 5 विषय कव्हर करतो आहोत आणि एकंदरीतच 30 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः 400 प्रश्न आपण रोज 15 प्रश्न डिस्कस केले तर आपण साधारणतः 450 प्रश्न डिस्कस करणार आहोत आणि सविस्तर. आणि यापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषणावरून हे जे काही बॅच आहे किंवा हे जे काही रिव्हिजन थ्रू क्विज आहे लेक्चर सिरीज आहे ते आपण बघत आहोत. ओके. सो त्या संदर्भाने तुम्हाला जर एनरोल करायचं असेल तर या टेलिग्राम चॅनलला मेसेज करा किंवा या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. त्या ठिकाणी ॲडमिन आहे त्याला मेसेज करून त्या संदर्भाने तुम्ही जी काही क्वेरीज आहे ते विचारू शकता. ओके. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.